श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपल्या या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आणि आज आपण बघणार आहोत गुरुग्रह वक्री होणार आहे. म्हणजेच काय की गुरुग्रह 114 दिवस वक्री होणार आहे आणि या 114 दिवसाच्या काळात गुरुग्रह तुळ राशीवर काय परिणाम करणार आहे, तुळ राशीच्या व्यक्तींना काय लाभ मिळणार आहे किंवा तुळ राशीच्या व्यक्तींचे काय नुकसान होणार आहे, ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आय बटन प्रेस करा. त्यामुळे काय होणार आहे की आमचे जे नवीन नवीन व्हिडिओ जे येतात ते व्हिडिओ तुम्हाला कळतील आणि आपल्या चॅनलवर जे इतरही व्हिडिओ आपण टाकलेले आहेत ते सुद्धा तुम्ही बघावे आणि त्या व्हिडिओला सुद्धा लाईक करावा. तर बघा मित्रांनो की सध्या बघा मित्रांनो की 9 ऑक्टोबर 2024 ते 4 फेब्रुवारी 2025 पर्यंत येणाऱ्या 114 दिवसाच्या काळात गुरुग्रह हा वक्री होणार आहे. वक्री होणे म्हणजे काय की आपली चाल बदलणे. चाल बदलणे याचा अर्थ काय की आपण जेव्हा सरळ चालत असतो आणि ती सरळ चाल एका ठराविक वेगाने आपण चाल करत असतो, परंतु ती चाल जेव्हा संत गतीने चालू होते किंवा त्याची दिशा बदलते किंवा त्याचा वेग आहे तो थोडासा मंदावतो, त्याला म्हणतात वक्री होणे. तर सध्या बघा की 9 ऑक्टोबर पासून गुरु ग्रह हे वक्री होणार आहेत आणि ते होणार आहेत 4 फेब्रुवारी पर्यंत. आणि येणारा जो 114 दिवसाचा काळ आहे तो तुळ राशीसाठी कसा जाणार आहे, त्यांचे आरोग्य कसे असणार आहे किंवा त्यांच्या आयुष्यामध्ये काय बदल घडणार आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी बघा की गुरुग्रह हा शुभ ग्रह मानला जातो. देणारा ग्रह म्हणून गुरुग्रहाकडे बघितले जाते. म्हणजे काय, संतती सौख्य असेल, आर्थिक स्थिती असेल किंवा तुमची रखडलेली कामे असतील ते सुद्धा गुरुग्रहामुळे पूर्ण होत असतात. म्हणून गुरुग्रहाला सर्व ग्रहांमध्ये श्रेष्ठ मानले जाते. तर चला बघूया मित्रांनो की तुळ राशीच्या व्यक्तींना येणाऱ्या 114 दिवसात काय फळ मिळणार आहे. तर बघा मित्रांनो की तुळ राशी राशीचक्रातली 7व्या नंबरची रास आहे आणि तुळ राशीचे स्वामी हे शुक्र ग्रह आहेत. बघा मित्रांनो की तुळ राशी अत्यंत प्रभावी रास आहे. तुळ राशीच्या व्यक्ती हे अत्यंत प्रभावी व प्रसन्न असतात आणि तुळ राशीच्या व्यक्तींना नेहमी प्रामाणिकपणा हा नेहमी आवडत असतो. तर बघूया की मित्रांनो की अशाच तुळ राशीच्या व्यक्तींना येणाऱ्या 114 दिवसात काय फळ मिळणार आहे. तर त्यातलं पहिलं बघा मित्रांनो की तुळ राशीच्या व्यक्तीचा हा प्रवास घडणार आहे. येणाऱ्या 114 दिवसात तुमचा छोट्या मोठ्या कारणासाठी प्रवास घडू शकतो. म्हणजे तुमच्या 114 दिवसात प्रवासात वाढ होणार आहे. म्हणून मित्रांनो जर तुमच्या प्रवासात वाढ झाली किंवा तुमचं काही कारणासाठी तुम्हाला प्रवास करावा लागला की तुम्ही तुमच्या प्रवासात तुमचं आरोग्य देखील सांभाळा. तुम्हाला प्रवासात तुमचं खाण्यापिण्याच्या आरोग्याकडे लक्ष द्यायचं आहे. त्यानंतर बघा मित्रांनो की सामाजिक कार्य, तुळ राशीच्या व्यक्तींना सामाजिक कार्य हे आवडत असतं की लोकांमध्ये जाणे, लोकांमध्ये बसणे, लोकांचं काम करणे हे तुळ राशीच्या व्यक्तींना आवडत असतं. तेच तुमचं समाजातील तुमची प्रतिष्ठा वाढवणारं असतं. त्यामुळे तुमचं येणाऱ्या 114 दिवसात तुमच्या समाजातील प्रतिष्ठा वाढेल आणि तुमचं सामाजिक कार्य सुद्धा वाढणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो बघा, ज्यांचं ऑनलाईन काम असेल किंवा जे ऑनलाईन काम करत असतील त्यांची सुद्धा ऑनलाईन कामं येणाऱ्या काळात वाढणार आहेत. त्याचबरोबर बघा की तुमची ऑनलाईन खरेदी सुद्धा होऊ शकते. म्हणजेच काय की ज्या लोकांना ऑनलाईन खरेदीमध्ये इंटरेस्ट असतो की बघा मित्रांनो की आपण काही ना काही वस्तू ह्या ऑनलाईन खरेदी करत असतो. हे वस्तू घ्या, ती वस्तू घ्या, अशा वेगवेगळ्या साईटवर आपण ऑनलाईन खरेदी करत असतो. तीच येणाऱ्या 114 दिवसात तुमची ऑनलाईन खरेदी सुद्धा वाढणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो बघा की तुमची आर्थिक परिस्थिती सुद्धा येणाऱ्या काळात सुधारणार आहे. म्हणजे तुमच्याकडे पैशाची आवक सुद्धा वाढणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला आर्थिक जी चणचण तुमची होती ती सुद्धा पूर्ण होणार आहे. म्हणजेच काय की तुम्हाला आर्थिक चणचण येणाऱ्या 114 दिवसात राहणार नाही. त्याचबरोबर बघा की मित्रांनो तुम्ही येणाऱ्या काळात जर तुमचं काही काम अडकलेलं असेल किंवा तुम्ही एखादं काम तुमचं होत नसेल ते सुद्धा तुमचं काम हे येणाऱ्या 114 दिवसात होणार आहे. त्याचबरोबर बघा की तुमचं कर्ज जर मंजूर होत नसेल, तुम्ही एखाद्या ठिकाणी कर्जाची फाईल टाकलेली असेल आणि ती मंजूर जर होत नसेल तर ते सुद्धा येणाऱ्या 114 दिवसाच्या काळात तुमची फाईल क्लिअर होऊन तुम्हाला लोन मंजूर पण होऊ शकतं. त्याचबरोबर बघा की ज्या गोष्टी तुमच्या थांबल्या होत्या
अशा गोष्टी सुद्धा येणाऱ्या काळात तुमच्या पूर्ण होऊ शकतात. म्हणजेच काय की बघा तुम्ही मित्रांनो, की एखादी गोष्ट आपल्याला घ्यायची असते किंवा करायची असते, पण ती आपली पूर्ण होत नसते. म्हणजे आपलं घर खरेदी करायचं असतं, वाहन खरेदी करायचं असतं किंवा एखाद्या ठिकाणी प्रॉपर्टी आपल्याला खरेदी करायची असतात. परंतु ते आपलं थांबलेलं असतं. पण तीच थांबलेली जी गोष्ट आहे ती येणाऱ्या 114च्या दिवसाच्या काळात तुमची पूर्ण होणार आहे. म्हणजेच काय 9 ऑक्टोबर ते 4 फेब्रुवारीपर्यंत तुमच्या ज्या रखडलेली कामं होती, ती सर्व कामं तुमची येणाऱ्या 114 दिवसाच्या काळात पूर्ण होणार आहेत. त्याचबरोबर बघा की मित्रांनो, ज्या ज्या व्यक्ती ह्या विदेशात असतील, त्यांची सुद्धा कामात बढती होणार आहे. म्हणजेच काय, ज्या तुळ राशीच्या व्यक्ती ह्या विदेशात काम करत असतील किंवा विदेशात नोकरीला असतील, अशा व्यक्तींना त्यांच्या पगारात भरघोस वाढ मिळणार आहे. त्याचबरोबर त्यांच्या पदात त्यांची बढती सुद्धा होणार आहे. किंवा ज्या व्यक्ती नोकरदार व्यक्तींना विदेशात जायचे स्वप्न बघत असतील, तर त्यांचे सुद्धा स्वप्न येणाऱ्या 114 दिवसात पूर्ण होऊ शकतात आणि त्यांना विदेशात नोकरीही लागू शकते किंवा त्यांची विदेशात बदलीही होऊ शकते. त्याचबरोबर बघा की तुम्हाला येणाऱ्या 114 दिवसाच्या काळात अनेक अशी शुभ फळं मिळणार आहेत. तुमची सगळी शुभ कामं येणाऱ्या 114 दिवसाच्या काळात होणार आहे. तुम्ही भरपूर इन्व्हेस्टमेंट कराल. एखादे वाहन सुद्धा तुम्ही खरेदी करू शकता, घर खरेदी करू शकता किंवा एखाद्या ठिकाणी नवीन प्रॉपर्टी सुद्धा तुम्ही घेऊ शकता. परंतु मित्रांनो, आता झालं हे शुभ कामं म्हणजे तुमचे अनेक 114च्या दिवसात शुभ कामं तर होणार आहेत. परंतु काही तुम्हाला परिणामकारक सुद्धा कामं परिणामकारक सुद्धा काही गोष्टी होणार आहेत. त्यात तुम्हाला विशेष काळजी घ्यायची आहे. त्यातलं बघा मित्रांनो, की आपलं जेव्हा कीर्ती वाढत असते किंवा आपले कामं चांगले होत असतात, त्याचप्रमाणे आपले शत्रूही त्यावेळेस निर्माण होत असतात. म्हणजेच काय, की तुमच्या नोकरीच्या ठिकाणी म्हणा किंवा तुम्ही सामाजिक ठिकाणी जिथे वावरत असतात, तिथे तुम्हाला शत्रूंचा त्रास हा नक्की होणार आहे. म्हणजेच काय, काही हितशत्रू सुद्धा तुम्हाला त्रास देणार आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या अ, शत्रूंवर विशेष लक्ष द्यायचं आहे. तुम्हाला विशेष काळजी तुमच्या नोकरीमध्ये सुद्धा घ्यायची आहे. त्याचबरोबर बघा मित्रांनो, जशी तुमची आर्थिक आवक वाढते, तसे तुमचे खर्चही वाढतात. म्हणजेच काय, की जेवढी तुमची आवक वाढणार आहे, तुमचे तेवढे अनावश्यक खर्च सुद्धा वाढणार आहे. त्यामुळे तुम्हाला तुमच्या अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवायचं आहे. तुमचे खर्च जास्त होणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. त्याचबरोबर बघा मित्रांनो, की तुमचा प्रवास घडणार आहे. तुमचं सामाजिक सामाजिक कार्य सुद्धा वाढणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या आरोग्याची देखील काळजी येणाऱ्या 114 दिवसात घ्यायची आहे. त्याचबरोबर मित्रांनो बघा, की भांडण, कोर्ट कचेरी यांच्यापासून तुम्हाला लांब राहायचे आहे. 9 ऑक्टोबर ते 4 फेब्रुवारीपर्यंत तुमचं आर्थिक स्थिती जरी वाढणार असेल, तुमची आर्थिक स्थिती चांगली होणार असेल, परंतु तुम्हाला भांडण आणि कोर्ट कचेरी यांच्यापासून लांब राहायचं आहे. त्याचबरोबर बघा मित्रांनो, की 9 ऑक्टोबर ते 4 फेब्रुवारीपर्यंत तुम्हाला काही उपाय सुद्धा करायचे आहेत. त्यातला उपाय म्हणजे तुम्हाला शुक्राचा बीज मंत्र म्हणायचा आहे. त्याचबरोबर बघा मित्रांनो, की तुम्ही हनुमान चालीसाचे सुद्धा पाठ करू शकता. त्याचबरोबर तुम्ही शनी महाराजांना दर शनिवारी जाऊन काळे तीळ व तेल सुद्धा तुम्ही वाहू शकता. मित्रांनो बघा, की गुरु ग्रह हे वक्री होणार असल्यामुळे तुळ राशीच्या व्यक्तींना अनेक फायदे सुद्धा होणार आहे. परंतु तुम्हाला काही काही तुम्हाला लक्ष पण ठेवायचं आहे. आपल्या शत्रूंवर सुद्धा तुम्हाला लक्ष नक्की ठेवायचं आहे. मित्रांनो चला, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ आणि आय बटनवर नक्की प्रेस करा, जेणे आमचे नवीन नवीन निरनिराळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचतील.